आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का? विनाकारण वाद करू नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील एका पुस्तकावरून बुलढाण्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या वादावरून शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आणि प्रकाशक यांच्यात संघर्ष पाहायला मिळणार आहे. या पुस्तकातील काही मजकुरावर आमदार संजय गायकवाड यांनी तीव्र आक्षेप घेत पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोनवरून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप झाला. गायकवाड यांनी नंतर या प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली. मात्र हा वाद इथेच न थांबता आता रस्त्यावरच्या लढाईत रूपांतरित झाला आणि यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. आमदार संजय गायकवाड यांच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी बुलढाणा शहरात एक भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. ज्या प्रकाशकाला धमकी देण्यात आली ते प्रशांत आंबे स्वतः या मोर्चात सहभागी होणार आहेत. आंदोलकांनी एक पाऊल पुढे टाकत थेट संजय गायकवाड यांच्या निवासासमोर या पुस्तकाचे जाहीर वाचन करण्याचे आव्हान दिले. आंदोलकांच्या या आव्हानाला उत्तर देताना संजय गायकवाड यांनी आक्रमक पवित्रा घेतला. आम्ही शांतपणे पुस्तक ऐकणार आहोत. वाचनादरम्यान जरा एकेरी भाषेत उल्लेख करून शिवभक्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न झाला आणि त्यामुळे शिवभक्तांच्या भावना अनावर झाल्या तर त्याची सर्व जबाबदारी आयोजक आणि वाचणाऱ्यांची असेल असं गायकवाड यांनी म्हटलंय. खरं म्हणजे निरर्थक वाद उभा झालेला आहे. पहिल्यांदा तर हे लक्षात ठेवा की या देशामध्ये छत्रपती शिवरायांचा कोणी अपमान करू शकत नाही. छत्रपती शिवरायांचा मान इतका मोठा आहे की कोणीही त्यांचा अशा पद्धतीनं अपमान करणं हे शक्यच नाही आहे. आता हे जे पुस्तक लिहिलं गेलं आहे 1979ला लिहिलं गेलेलं आहे, त्याच्यावर आज वाद उकरून काढायचा आणि दोन्ही बाजूंनी एकमेकावर भिडायचं, मला असं वाटतं की शुद्ध असामाजिक अशा पद्धतीचं, असंवेदनशील अशा पद्धतीचं हे कृत्य आहे. मला असं वाटतं आक्षेप घेणाऱ्याने पुस्तक वाचलं आहे की नाही मला माहिती नाही. आंदोलन करणारे तिकडनं जे आलेले आहेत ते आपण कशाकरता करतो हे त्यांना माहिती आहे की नाही मला माहिती नाही. केवळ कुठला तरी मुद्दा पकडायचा आणि त्याच्यावर विवाद उभा करायचा आणि चर्चेत राहायचं हा प्रयत्न योग्य नाही. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.